तुमच्याही त्वचेवरील रोम छिद्रे किंवा ओपन पोर्स हे लार्ज, वाईट किंवा मोठे दिसत आहेत का? ओपन पोर्स असणं हे नॅचरल आहे. जेव्हा हे ओपन पोर्स लार्ज, वाईट आणि व्हिजिबल दिसू लागतात त्यावेळी स्किन ही खूप डल आणि ड्राय दिसू लागते. स्किनवरती ब्लॅकहेड्स येणं, व्हाईटहेड्स येणं तसेच ॲक्ने पिंपल्सचे प्रॉब्लेम्स देखील होऊ शकतात. तर ही लार्ज ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी मी काही घरगुती उपाय आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या घरगुती उपायाने अगदी 15 दिवसातच तुमच्या लार्ज ओपन पोर्सची समस्या दूर होणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. हा घरगुती उपाय करण्याआधी तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा आहे. फेस वॉश नंतर आपल्याला स्क्रब अप्लाय करायचा आहे. स्क्रब प्रिपेअर करण्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे. तो अर्धा आपल्याला मधोमध कट करायचा आहे. आता या टोमॅटोचा वापर करून आपण चेहऱ्यावरती स्क्रब करणार आहोत. स्क्रब करण्यासाठी या टोमॅटोवरती आपल्याला पावडर्ड शुगर म्हणजेच साखर थोडंसं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक असं पावडर आपल्याला करायचं नाही, थोडंसं ओबडधोबड अशीच पावडर आपल्याला प्रिपेअर करून घ्यायची आहे. आता जे आपण साखर मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं ते मी या टोमॅटोच्या काप आहे त्यावरती पसरवणार आहे. सगळीकडे चांगल्या प्रकारे आपल्याला चम्मचने या टोमॅटोवरती साखरही पसरून घ्यायची आहे. नंतर नेक्स्ट आपल्याला यावरतीच कॉफी पावडर ॲड करायचा आहे. टोमॅटोमुळे लार्ज ओपन पोर्सची समस्या ही दूर होणार आहे. आता कॉफी पावडर आपल्याला यावरती टाकायचं आहे. कॉफीमुळे तुमच्या स्किनवरील जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं ते वाढतं आणि साखर आपण पावडर शुगर घेतलेली होती त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही ब्लॅकहेड्स असतील, व्हाईटहेड्स असतील ते निघून जाण्यास मदत होईल. आता आपला स्क्रब इथे तयार होतो. या स्क्रबने आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती 5 ते 10 मिनिटासाठी अगदी हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचा आहे. मी इथे हातावरती तुम्हाला स्क्रब करून दाखवत आहे. या स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरील जे काही एक्सेसिव्ह ऑइल असेल ते निघून जाण्यास मदत होईल. तसंच ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स असतील ते निघून जाण्यास मदत होईल. या स्क्रबनंतर तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला जो अर्धा आपण टोमॅटो ठेवला होता तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याचे बारीक असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. आपण हे टोमॅटोचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून ब्लेंड करून घेणार आहोत. नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला या टोमॅटोची प्युरी वापरायची आहे. टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं जे नॅचरल सनस्क्रीनसारखं काम करतं आणि चेहऱ्यावरचं जे काही रेडनेस असेल ते कमी करतं. यामध्ये नॅचरल ब्लिचिंग एजंट असतात जे स्किन लाईटनिंगचं काम करतात. मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतल्यानंतर एका चाळणीने तुम्हाला टोमॅटोचा रस हा गाळून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट स्टेपसाठी आपण हा टोमॅटोचा रस यूज करणार आहे. आता आपण एक फेस पॅक प्रिपेअर करणार आहोत. फेस पॅक प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 1 चमचे बेसन घ्यायचं आहे. लार्ज ओपन पोर्ससाठी बेसन हे उत्तम प्रकारे काम करतं कारण बेसन हे चेहऱ्यावरील एक्सेसिव्ह ऑइल असतं त्याला कमी करतं. चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असतील, व्हाईटहेड्स असतील त्याला काढून टाकण्यास मदत करतं. नेक्स्ट आपल्याला यामध्ये 1 चमचे मुलतानी मिठी घ्यायचं आहे. अगेन मुलतानी मिठी देखील आपल्या चेहऱ्यावरील एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन कमी करतं. स्किनवरील जे काही इम्प्युरिटीज असेल, घाण असेल ते बाहेर टाकण्याचं काम करतं. नेक्स्ट अर्धा चमचा आपल्याला चंदन पावडर यामध्ये टाकायचं आहे. चंदनमध्ये स्किन कूलिंग आणि सूदिंग प्रॉपर्टीज असतात. आता नेक्स्ट जो राहिलेला आपला कॉफी पावडर होता तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हे ऑप्शनल असणार आहे, नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता. आपण यामध्ये जेवढे काही इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत ते एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शनला कमी करण्यास मदत करणार आहेत. तसंच आता नेक्स्ट आपण यामध्ये टोमॅटोचा रस टाकणार आहोत. टोमॅटोमध्ये विटॅमिन सी असतं, लायकोपिन असतं जे कोलाजन प्रोडक्शनला बूस्ट करतं. त्यामुळे आपली ही लूज झालेली जी काही स्किन असते ती टाईट होण्यास मदत होते. स्किनची इलॅस्टिसिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे या उपायामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील लार्ज ओपन पोर्सची जी समस्या आहे ती नक्कीच दूर होणार आहे. 2 ते 3 चमचे हे टोमॅटोचा रस आपल्याला यासाठी लागणार आहे. आता हे मिक्सचर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हा फेस पॅक तुम्हाला 15 ते 20 मिनिटासाठी चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर फेस वॉश करून टाकायचा आहे.
सो आपण प्रिपेअर केलेला स्क्रब आणि हा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा यूज करता येणार आहे. असंच जर तुम्ही 2 आठवडे जर हा प्रयोग केलात, हा घरगुती उपाय जर तुम्ही केला, लार्ज ओपन पोअर्सची समस्या देखील नक्कीच दूर होणार आहे. 15 दिवसात नक्कीच तुम्हाला तुमच्या स्किनवरती फरक जाणवेल. सो हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला फेस वॉश करायचा आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला स्क्रब करायचा आहे आणि त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये फेस पॅक अप्लाय करायचा आहे. फेस पॅक ॲप्लिकेशननंतर तुम्हाला टोनर अप्लाय करायचा आहे. तुम्ही रोज वॉटर किंवा गुलाबजल तुम्ही यूज करू शकता किंवा काकडीचा रस असो किंवा टोमॅटोचा रस असो, तुम्ही ॲज अ टोनर स्किनवरती एका कॉटन पॅडने अप्लाय करू शकता. लास्ट स्टेपमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. मॉइश्चरायझर अप्लाय करणं हे खूप महत्त्वाचं स्टेप असणार आहे, कारण तुम्हाला माहिती ड्राय किंवा डिहायड्रेटेड स्किन असेल तर लार्ज ओपन पोअर्सची समस्या ही वाढतच जाणार आहे. त्यासाठी मॉइश्चरायझर अप्लाय करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता किंवा त्या स्किनला सुटेबल असं मॉइश्चरायझर तुम्ही अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.